सॉरी सॉरी सॉरी, व्हेरी सॉरी. मला उठायला थोडासा उशीर झाला. अगं काही हरकत नाही, बस. मंजू, रियासाठी चहा घेऊन ये का? जी बाईसाहेब. तसं नाही काकू, म्हणजे आज मी आणि प्रताप सनराईज पाहायला टेकडीवर जाणार होतो ना, तसं बोलणं झालं होतं आमचं काल. आय एम सॉरी प्रताप, तुला माझ्यामुळे सकाळी उठावं लागलं असेल. अगं डोंट वरी, दादाला रोज लवकर उठायची सवयच आहे आणि तुझ्या बरोबर जायचं म्हटल्यावर त्याला रात्री झोपच लागली नसेल. तसं नाहीये, पण त्याला उगाच माझ्यासाठी सकाळी उठून वाट बघावी लागली असेल ना. आय एम रिअली सॉरी प्रताप. मला ना इतकी डेडली झोप लागली ना, माझ्या घरात सुद्धा इतकी पीसफुल झोप लागत नाही मला. ऍक्च्युली मला दादानी पाठवलं होतं तू उठलीस का बघायला, पण तुला इतकी शांत झोप लागलेली म्हणून मी तुला उठवलंच नाही. पण आता तुझं आवरून झालंय तर तू ब्रेकफास्ट करून घे, म्हणजे तुला आणि दादाला बाहेर जाता येईल. आणि सनराईज तुम्ही उद्या बघा. चालेल. ऍक्च्युली ना तरी सॉरी, कारण मला खूप गिल्टी वाटतंय, कारण पहिल्याच दिवशी मी इतका वेळ झोपून राहिले. अगं ठीक आहे, काहीच हरकत नाही. आमची तेजू तर इतकी आळशी आहे ना, कधीच लवकर उठत नाही. आणि तू तर इतका प्रवास करून आली होतीस, दमली असशील म्हणून झोप लागली असेल. तसं नाही आंटी, पण काल जसं डिनरसाठी मी एक रेसिपी बनवली होती ना, आज तसंच सगळ्यांसाठी मला ब्रेकफास्ट बनवायचा होता. अगं तू सनराईज बघायला उद्या जाणार आहेस ना, तसंच ब्रेकफास्ट पण उद्याच बनव. येस. ए पण तू आज ब्रेकफास्ट बनवला असतास तर तू काय बनवलं असतंस? कुणाला सांगू नका, पण असं म्हणतात की माझ्या हातचे पोहे आहेत ना, आउट ऑफ द वर्ल्ड होतात. मी आतापर्यंत फक्त एकीच्याच हातचे असे आउट ऑफ द वर्ल्ड पोहे खाल्लेत. तसं काही नाहीये. मला असं वाटतं की तुमच्या हातचे पोहे सुद्धा खूप छान होत असतील आणि सगळ्यांनाच आवडतील. ठीक आहे, उद्या सकाळी तूच कर ब्रेकफास्टला पोहे. काय? अरे आणि उशीर होतोय ना तुम्हाला, जा लवकर. ऊन जास्ती झालं तर परत फिरायला त्रास होईल. प्रताप, आपलं गाव दाखवून ये तिला. येस. निघूयात आपण. हो निघूया, पण ब्रेकफास्ट बाहेर कुठेतरी करूयात ना, म्हणजे आत्ता निघूयात, कारण आधीच माझ्यामुळे उशीर झालाय, तो आणखी नको. चल चल. येते आंटी. हा तेजू, बाय बाय. चल आई येतो. आई, रिया किती डाऊन टू अर्थ आहे ग. म्हणजे एवढी शिकलीये, श्रीमंत आहे, परदेशात राहिलीये, मुंबईत राहिलीये, पण एवढाच उशीर झाला तरी 10 वेळा सॉरी म्हणाली ती. आई, मला रिया खूप आवडली, खूप भारी मुलगी आहे ती. मला आता असं वाटतं ना तेजू, जे काही होतं ना ते चांगल्यासाठीच होतं बघ. वाव. आपल्याला लगेच निघायचंय ना? बट ह्या अशा गोष्टी पाहिल्या ना की मला खूप प्रश्न पडतात. ऑनेस्टली मला ना तुला खूप गोष्टी विचारायच्याच आहेत, पण परत तू म्हणशील की ही खूप बोलते, खूप गोष्टी विचारते आणि मग वैतागशील रे माझ्या इंटरव्ह्यूला. नाही तसं काही नाहीये. रिअली? विचारा. मग हा जिम सेक्शन तुझा आहे का? हो, माझ्या दिवसाची सुरुवात एक्सरसाइजनीच होते आणि सकाळी व्यायाम केल्याशिवाय मला फ्रेशच वाटत नाही. वाव, सुपर्ब यार. यू नो व्हॉट, व्हेन आय वॉज इन ऑस्ट्रेलिया मी एव्हरी मॉर्निंग जॉगिंगला जायचे, इव्हन अमेरिकेत सुद्धा. पण इथे मुंबईत आल्यापासून ना माझं सगळं रुटीनच डिस्टर्ब झालंय. बट आय थिंक मी हे सगळं पुन्हा तुझ्यासोबत सुरू करेन. सो आपण एव्हरी मॉर्निंग ना जॉगिंगला जाऊया. बाय द वे प्रताप, तुला काय काय आवडतं? आहेत बऱ्याच गोष्टी, आपण बोलू यावर नंतर. हा ऍक्च्युली करेक्ट आहे. आपल्याला एकमेकांना अंडरस्टँड करून घ्यायला अजून पूर्ण लाईफ आहे नाही? बर तुम्ही थांबा, मी. प्रताप, काय सांगितलं होतं मी तुला? प्लीज अहो जाऊ नको करूस मला. मी सुद्धा तुम्हाला म्हणालो होतो मला थोडा वेळ लागेल. केक घेतलास ना मग रात्रभराचा वेळ? अजून थोडा वेळ लागेल. बरं मी कार घेऊन येतो. कार? कम ऑन प्रताप, कार कशाला हवी आहे गावात फिरायला? ए, तुझ्याकडे बाईक आहे का? हो आहे ना. ग्रेट, आय एम कम्फर्टेबल विथ इट. पण तुम्हाला नक्की चालणार आहे का? नक्की, ऑफकोर्स. म्हणजे काय ना, बाईक वर जरा जास्त मज्जा येईल आणि गावातल्या सगळ्याच गोष्टी अशा जवळून एक्सपिरियन्स पण करता येतील ना.
ओके चल. बसा. हो थांबा 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 थांबा. काय करताय तुम्ही? सॉरी 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 मी जाते. नाही इट्स ओके. थांबा त्या माझ्याकडे दे. तुम्ही एक काम करा, ह्याच्यावर दोन्ही पाय ठेवा आणि मग एक साईडला बसा. बसलात? निघूया ना. डबा घेतला ना? हो घेतला. आणि सुट्टे पैशांची थैली गेल्याला आठवते ना? सुट्टे पैसे नव्हते म्हणून गिरायक निघून गेलती. नाही सुट्टे पैसे तर आधीच घेतले बाबा. अरे मा तू पण निघतेच आहेस ना? वय अगं बाई यांच्या बरोबर निघकी. एसटीने एकत्र जा, सोबत होईल तुला. चालते की. आणि त्या माणसांशी बोलून ठेवलंय, नीट काम कर आणि दुसरा कसलाच विचार करू नको. वय मामी. डबा घेतला ना? वय घेतलाय. बरं मामी निघूयात का आपण? हा चल. आणि मामी रात्री यायला थोडा उशीर होईल ना मला. का ग उशीर का होणार आहे? अगं मामी माझं जरा काम आहे तिकडं, नंतर सांगते की काय आहे ते. फक्त मला उशीर झाला ना तर काळजी करू नको. हो पण असं काय काम आहे? पिंट्या दादा म्हणलं ना नंतर सांगते म्हणून. आता येते हा. चल मामी. चल. धरू का? नको नको. बरं येतो बरं का. येते. या पोरीच्या डोक्यात काय चाललं ना खरंच काही कळत नाही मला. तिच्या मनात काय चाललंय ना देवालाच माहिती. वाव, किती सुंदर मंदिर आहे हे. या दर्शन घेऊया. हो. नवसाई देवीचं मंदिर आहे. खूप जागृत देवस्थान. गावातल्या सगळ्या लोकांचा विश्वास आहे देवी. नवसाला पावते का ही देवी? हो, म्हणूनच नवसाई देवी असं म्हणतात. गावावर, गावातल्या लोकांवर कुठलंही संकट आलं ना तर देवी त्यातून वाचवते असा समज आहे लोकांचा. आणि सगळ्यांनाच असा अनुभव आहे की तुम्ही देवीकडे जे काही मागाल ते तुम्हाला मिळतच. वा. देवीचं अजून एक वैशिष्ट्य आहे. ते काय? नवरात्रीमध्ये जर तुम्ही 9 दिवस उपवास केलेत आणि एकांतात म्हणजे गाभाऱ्यात कोणी नसताना देवीकडे मागणं मागितलं तर ते मागणं पूर्ण होतं. फारच सुंदर मूर्ती आहे ही. तिच्याकडे बघितलं तरी खूप प्रसन्न वाटतंय. यु नो व्हॉट प्रताप, या देवीच्या चेहऱ्यावर ना एक वेगळंच तेज आहे. तिच्याकडे पाहिलं ना की आपोआपच हात जोडले जातात. प्रताप, आता तू सांगितलंस तसं केलंयस का कधी? काय? तेच, नवरात्रीत 9 दिवस देवीचा उपवास करून नवस बोललायस का कधी? घ्या, आता तुम्हाला उपवास सोडावा लागेल. आधी मी नाही, आधी तुम्ही उपवास सोड. तुम्ही उपवास धराल आणि मला काही कळणार बी नाही. नवरात्रीचे 9 दिवस तुम्ही आपल्यासाठी उपवास धरले होते.
अहो, घ्या पूर्ण खा. प्रताप, कुठे हरवलास पुन्हा? नाही हरवलो नव्हतो, आठवत होतो शेवटचं असं कधी गेलं होतं ते. आता देवीवर एवढी श्रद्धा आहे ना, त्यामुळे असे उपवास करावे लागत नाही, ते आपोआप होतं. चला, म्हणजे तू नास्तिक नाहीयेस तर. तसं मीही नास्तिक नाहीये, पण असं खूप देवदेव वगैरे नाही करत मी. म्हणजे दर्शनासाठी रांगा वगैरे नाही लावल्यात कधी. पण तू म्हणतोयस तर नवरात्रीचे हे उपवास करून नवस बोलायला आवडेल मला. करा ना. तू सुद्धा आहेस ना आता माझ्या सोबत. चल, जोडीने नमस्कार करूयात. आई नवसाईच्या मनात काय ना मला खरंच काही कळत नाही. आई काय करतेस तू? कशाला उगाच त्रास करून घेते तू? उगाच नाही पिंट्या, उगाच नाही. ऐकलं ना आता रमा काय सांगून गेली होती? उशीर होईल म्हणून यायला. कुठं जाणार आहे, काय डोक्यात चाललं काहीच बोलत नाही. नाही, छोट्या मालकांची असं ते का वागली, असं का बोलली, हे सगळं सांगितलंय तिने मला. मला वाटलं आता सगळं विसरत असेल, आयुष्याकडे नव्याने बघेल, हसती खेळती रमा दिसेल आपल्याला. पण कसलं काय, तिच्या डोक्यात काहीतरी चाललंय रे. तिच्या या वागण्याचा मला फार त्रास होतोय. अगं पण तू कशाला स्वतःला त्रास करून घेते? हा, आता हे मी समजवायचं का तुला? हे बघ आई, कसं आहे, आता आपण रामाला जरा समजून घेतलं पाहिजे. आपल्याला माहिती आहे रामा किती चांगली, तिचं चुकून सुद्धा कधी वाकडं पाऊल पडणार नाही. हा, आता माणसाने एकदा धक्का खाल्ला ना की तो शहाणा होतो. कसं आहे, रामा आधी आपल्यापासून सगळं लपवून ठेवायचे. आता ती स्वतःहून आपल्याला सगळं सांगतेय, तर मग आपण विश्वास नको का ठेवायला तिच्यावर? हा, तिला समजून घेतलं पाहिजे आपण. आई असेल तिचं काही काम, ती सांगेल आपल्याला. बरं चल, तुला रोजगार केंद्रात जायचंय ना? सोडतो मी तुला, चल. अगं चल ना, चल. अगं सरला, तू इथं काय करते? रमा येणार नाही ना 5-6 दिवस म्हणून. काय? ती मला म्हणले की तू रोजगार केंद्रामध्ये जाऊन माझे काम बघ म्हणून आले. मला सांगता का काय करायचंय? अगं थांब, रामाची कामं करायला आलीस ना? हा, मग तू इथे नाही, माझ्यावर ये. मी तुला सांगते काय काय करायचं ते. बस खुर्ची. हा बस. रामाची सगळी कामं करायची आहेत ना? मग हे बघ, ही सगळी बिलं आधी नीट बघून घे आणि ह्या वहीमध्ये सगळा हिशोब लिहून ठेव. कोणी काय किती कामं केली, कशी, सगळी लिहून ठेव. आणि हा, ह्या वहीमध्ये सगळ्यांची हजेरी लिही, त्याप्रमाणे सगळ्यांचा हिशोब. आणि हे बँकेचे चेक बरोबर बघून घे आणि आजच्याच भरून टाक. काय आहे, जबाबदारीची सगळी कामं ना रमाच बघते. हा. आणि हो, तो नाश्तेवाला आणि चहावाला, त्यांची सगळी बिलं बघून त्यांचा हिशोब चुकता कर. एवढंच सगळं आहे का? हा, आणि हो, ते कुरिअर आहे, ते आजच्या आज पाठवायचं आहे, ते पाठवून घे. मी आहे. देवा, ही समधी कामं याच्या अगोदर मी कधीच केलेले नाहीत. आता काय करू, कसं जमू हे सगळं? देवा विरोबा, तुलाच डोळे आहेत बाबा, कर काहीतरी, ये मदतीला धावून माझ्या. वाव, ऑसम. अमेझिंग. हा आमच्या गावातला हौद. हो, हा म्हणजे सध्या इथे पाणी नाहीये, पण पावसाळ्यात ते तुडुंब भरतं तेव्हा खूप छान वाटतं. आय एम शुअर हे
खूप भारी वाटत असणार. मगाशी आपण ती नदी पाहिली ना, ती नदी सुद्धा खूप रोमॅन्टिक होती. त्या नदीमुळे आमच्या गावाला कधीच पाण्याची कमतरता भासत नाही. ग्रेट. ऑसम लोकेशन. म्हणजे असं एकदम पीसफुल प्लेस आहे. खूप छान. हे प्रताप, कम ऑन, बस ना. उभा काय? बस बस बस. आय एम शुअर तुमच्या गावातली सगळे रोमॅन्टिक कपल्स इथेच येत असणार. मुंबईत कसं सगळे कपल्स बीचवर जातात, अगदी तसंच. हा, पण तिथल्यापेक्षा इथे जास्त शांतता असेल नाही? म्हणजे कोणी डिस्टर्ब करायला येतच नसेल ना. इथल्या कपल्सचा प्रत्येक क्षण कसा स्पेशल होत असेल नाही? हे झुमके छान दिसतात आणि आता तुम्ही बिनधास्त वापरू शकता. घ्या. छोटे मालक, हॅलो. कुठे हरवतोस तू सारखा? एक मिनिट. मी बोर करतेय का तुला? नाही तसं काही नाही. नाही, तसं असेल ना तर तू सांग मला. म्हणजे काय ना, मी बडबड खूप जास्त करते. मला सवयच आहे तसं ब्ला 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 बोलत राहायची. म्हणजे यु नो, मी ऑस्ट्रेलियाला होते ना, तर माझी रूममेट आहे ना, ती मी असं खूप लिमिटच्या बाहेर बोलायला लागले ना की थेट मला स्टॅच्यू असं करायचं. तू सुद्धा असं करू शकतोस? हा, म्हणजे मी जर जास्त बोलत असेल तर. निघायचं का? प्रताप, इफ यू डोंट माइंड, आपण आणखी थोडा वेळ इथे थांबूयात ना. आय लाईक दिस प्लेस. जागा खरंच खूप मस्त आहे. नाही म्हणजे थांबलो असतो आपण, पण तुम्हाला गावातली अजून बरीच ठिकाणं दाखवायची आहेत. आणि आता जेवणाची सुद्धा वेळ होईल. जेवायला घरी नाही गेलो तर आई चिडेल. त्यामुळे जेवणाच्या आधी जेवढा गाव बघता येईल तेवढा बघितला असता असं माझं प्लॅनिंग होतं. इथे काय आपण पुन्हा कधी येऊ शकतो. तुम्ही आता आहातच ना इथे, आणि तुम्ही म्हणाला तसं आपल्याकडे आता भरपूर वेळ आहे. ऑलराईट, निघूया आपण. बट प्रताप, प्रॉमिस मी, तू मला पुन्हा इथे घेऊन येशील. नक्की. डन. चला. प्रताप, माझ्यासोबत ना असं खूप दिवसांनी झालंय. अरे कसं? म्हणजे बघ ना, सगळा दिवस निघून गेला आणि मला समजलंच नाही आता किती वाजले असतील असा विचार सुद्धा मनात आला नाही. अरे, आणि खरं तर घड्याळ बघण्याची सुद्धा इच्छाच झाली नाही माझी. अरे सिरियसली, यु नो व्हॉट प्रताप, मी आज मॉम डॅडला संध्याकाळी कॉल करणार होते, पण मला वेळच मिळाला नाही. खरंच, आपण आज दुपारी जेवायला घरी गेलो ना, तेव्हा माझ्या लक्षात आलं की जेवणाची वेळ झाली आहे. त्यानंतर आपण परत घराबाहेर निघालो आणि तू गावातली एकापेक्षा एक सुंदर अशी ठिकाणं मला दाखवली. मग काय, मी परत हरवले आणि घड्याळापासून पुन्हा एकदा डिस्कनेक्ट झाले. प्रताप, तुम्ही लोक एवढ्या सुंदर गावात राहतात, किती मस्त वाटत असेल ना. मला तर इमॅजिन करून सुद्धा खूप भारी वाटतंय. इतक्या रोमॅन्टिक जागा, त्यात तुझ्यासारखी मस्त कंपनी. वाव. खरं तर आहे तो वेळ सुद्धा खूप कमी पडतोय. दिवस ना 48 तासांचा असायला हवा होता, म्हणजे आणखी वेळ आपल्याला एकत्र घालवता आला असता नाही. तुम्हाला ही जागा आवडली असेल तर आपण पुन्हा येऊ शकतो इथे. उद्या येऊच रे, पण बघ ना, म्हणजे आज आपण सगळी ठिकाणं ना फक्त पाहिली, म्हणजे आपल्याला फक्त आपल्या दोघांना असा नीट वेळ घालवताच आला नाही. मला ना पुन्हा त्या सगळ्या ठिकाणी जाऊन तुझ्यासोबत वेळ घालवायचा आहे. बाय द वे प्रताप, हे काय? हे जलकुंड आहे. इथे जवळच आमचं ग्रामदैवत आहे. त्याच्याकडे जर तुम्हाला काही मागायचं असेल ना
तर दिवाळी आणि पौर्णिमेच्या रात्री इथे येऊन या तळ्यामध्ये दिवे सोडतात आणि आपल्या मनातलं मागणं मागतात. त्या दिवशी मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात असं म्हणतात सगळे. दिवाळी आणि पौर्णिमेच्या रात्री ना हे तळ पूर्ण दिव्यांनी भरलेलं असतं. हा हा, किती सुंदर दिसत असेल ना हे. इंटरेस्टिंग. खरं सांगू, मी या सगळ्या गोष्टी ना फक्त फिल्म्स मध्ये पाहिलेल्या आहेत, प्रत्यक्ष कधीच अनुभवल्या नाहीयेत. ही नवसाई, डोंगर, विरोबा, ही शेत, एव्हरीथिंग इज रिअली रिअली अमेझिंग, इंटरेस्टिंग. दिवाळी किंवा पौर्णिमा ना? ओके ओके, डन. काय? म्हणजे पौर्णिमेला येऊन आपण इथे दिवे सोडूयात ना. तू घेऊन येशील ना मला?